तर संध्याकाळी पोकलेन आलेली आहे तिथं आणि आता गाळ काढायचा आहे. माती तर काढले, गाळ काढायचा आहे आणि गाळ काढलं की लगेच काम सुरू करायचं आहे. जरा हे 31 डिसेंबर वगैरे सगळं होतं ना, सगळं लेटच होते. गेला रोहित सकाळी सकाळी उठून लवकर. चला मी पण जरा चहा ओतून देते कलावती आजीपाशी. कॅटलीत ती उभारली आहे, मस्त अद्रक वगैरे टाकून शिजवलाय. कलावती आजी आहे माझ्याकडे इकडं. चला आजी आहे बघा कशा आल्यात. काय माझ्या पोरी येऊन उभा राहिल्यात एका मागे एक. चला चला आजी, पहिलं चहा घ्यायचा आणि मग बाकीची कामं करायची. आज मी म्हणजे मलाच खूप छान वाटते की मी पटापटा सगळी कामं उरकून घेतली. आम्ही ह्या कॅटलीत देतो, कॅटली भरून चहा आणि उरलेला तांब्यात देतो. चपात्याची कणिक मळलेली आहे कुंभारनं. चहा घ्या आता, सगळेजण वरी जाऊन चहा प्या. घ्या कलावती आजी, घे घे घे. मी कधी कलावती आजी, कधी कलावती, काही म्हणते बाबा. चला चला, मला बाहेरचं बी जरा बघू द्या पटकन. थांबा, मी खायला देते तुम्हाला काहीतरी. टोस्ट घेतलेत आणि मी पण लगेच जाते, थोडंसं भेटून येते वरी आजी लोकांना, कारण मला दिवसभर होणार नाही. बाहेर भरपूर काम आहेत आज, बाहेर जायचंय. आणि ताई, मंदाई, चला ना चहा प्यायला. त्यांना पण बोलव ना, आणि ताईला पण बोलव ना. तू घेऊन ये बोलून, जा जा घेऊन ये. परत वाळू घाला म्हणावं कपडे. मोत्या तू येऊ नको, मोत्या तू येऊ नको. चला जरा वरी जाऊन येते. रामकृष्ण हरी. कसे आहे पब्लिक माझं? छान आहे. आ स्वामी असल्यावर काय, मी असल्यावर नाही. स्वामी स्वामी. कोण कोण नाव घेतलं स्वामींचं? घेतलं. छकुलीने आज सगळेच काढले, स्वेटर काढले, कानपट्टी काढले. आता सोडले. आंघोळ्या कोण कोण केल्या आज? हातवारी करा ज्याने आंघोळ केले त्यांनी, आणि ज्याचे हात खाली आहेत त्याने आंघोळ्या नाही केल्या. नाही नाही. चला, तुझी कशी तब्येत आहे? तिथं बसू नको, गार्डन उठ, इकडं बस. तर आज डॉक्टर येणार आहेत म्हणून आजीसाठी मॅडम म्हटल्या येते आता ज्योतिताई. नवीन काही आजी लोक आल्यात, एकदा आम्ही त्यांना तपासलो तर ती व्यवस्थित राहतील, छान राहतील, जसं आपली सुंदर आजी आहे तसं. तर आता आज काय काय होतं ना तुला ते सांगायचं. हां, बघू पायाचं. तू तशी बसू नको. हां, पाय जरा सुजायला लागलेत ना परत. तू असे पाय सोडून बसू नको. खाली बसायला पण तुला खाली बसले की उठ. इथं बस, उठ इथं बस. ह्या खाटावर कुठे? ह्या खाटावर बस. ती लय उच खाट आहे, ती पाय लोंबायला लागली ना की चांगल्या माणसाला पण सुजी ती पायाला. चला चहा देते. काय म्हणते म्हातारे? म्हातारी आजी काय म्हणते? म्हातारी काय म्हणते आमची? काय म्हणते? सुनाचा फोन आलता, आमची म्हातारी बरी आहे का? हा, बोलायचं नाही का? सुनाचा फोन आलता म्हणल्यावर बोलायचं. बोलली. सुनाचा फोन आलता तुझ्या? हा, आमची म्हातारी बरी आहे का म्हण. जेवते का, खाते का, पिते का? खाते. हा, खाते ना. खाते. सुनाचा फोन आलता म्हणलं की नाराज झालीस लगेच. काय करावं काय नाही. हा, काय करते बाई? काय दुखाले आता? काय नाही बाई, माझं गुडघं दुखत येते. आता त्या गुडघ्यानी लय काम केलंय, आता ती गुडघे थकलेत सगळे. बरोबर आहेत का नाही? दुखतंय का नाही? पण आता मला लय बोलायला वेळ नाही, गप्पा मारायला. खाली काम वाट बघाले माझं. आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहायचं. काय कुणाच्याही मनात आणायचं नाही. जसं एक माणूस आपल्याकडून निघून गेलं तसं तुम्हाला वाटल की आम्ही पण कुठं तर जाऊ, काय तर करू. हा, माणसाच्या मनातलं काहीच सांगू शकत नाही. हा, तुम्हाला वाटल आणि तुम्हाला खरंच जायचं असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला पाठवते. पण
मला भीती वाटायला लागली माहिती का. आता फक्त हे आश्रम तुमच्यावर आहे. तुमचा कोणी मालक नाही. मी गेले बाहेर की तुम्ही तुमचे मालक आहात. ही घर तुमच्या लेकीचं आहे. आजीपासून तर आजी रडायचं नाही. तुला काय समजावलंय मी काल. तू कशासाठी आले इकडं. ह्या संस्थेला आधार देण्यासाठी. मी तुम्हाला आधार अजिबात दिला नाही. ह्या संस्थेचा आधार तुम्ही आहात. तुला काय वाटते. काय वाटते मोनाजी. सर आपल्या मनाच आपण राहतोत ना. आपली जिम्मेदारी. तुम्ही बाहेर गेल्या का. आमचं काम आहे सगळं बघायचं. आणि संस्था कुणाची आहे. आपलीच आहे. हे घर कुणाचं आहे. आपलंच. मी कुणाची आहे. माझीच आहे. आपलीच आहे. आजोबा सुंदराजी कशाला तुला दुःख वाटायले. 2 दिवस झालं. तुम्ही विचार करता का. तुम्ही एवढा जीव लावून लोक धोका देतात. मग काय हो तुला अगं असंच आहे. तू ज्यांना जीव लावला त्यांनी तुला धोका नाही दिला का. दिला. तुझं सगळं लुटलं नाही का. हा बाकीच्या वेळेस काय विचार करायचा. तुम्ही शहाणे अनुभवी लोक आहे. तुमच्याकडून मी शिकतेय. तू सांग. तुला पॅरालिसिस झाला. तुला काय केलं. तू ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य जाळलं. तू लग्न नाही केलं. पोटच्या लेकरांसारखा तू त्यांना आधार दिला. भावाचे नाही म्हणलीस. तू तुझे म्हणलीस. लेकरं सांभाळलीस. मी तुझ्याकडून काही गोष्टी शिकले. झालं रडायचं चालू. मी एक उदाहरण सांगते ग मावशे. मी आता जवळ येऊ का तुझ्या. अजून तुला रडणार. नको. तुम्ही सांगा. एवढे इथं लोक आहेत. त्यांनी कुणासाठी काय केलं नाही. मावशे तू काय केलं नाही का. मंगल मावशे तू केलं का नाही. त्यांनी दिला ना धोका. प्रत्येक माणूस आहे ना धोका दिलेलाच असतं. तुला कळलं. रडू नको. तू रडू नको. अजिबात कोणी रडायचं नाही. तुमच्या पाठीशी मी आहे ना खंबीर उभी. आणि माझ्या पाठीशी तुम्ही राहा खंबीरपणे उभं. हा अगं रक्त मासाचे आता सगळं करून सोडून विसरायला लागले. आई वडिलांना नाते गोते काहीच राहिलं नाही आता. मी रडले का तुमच्यापाशी. मी रडले का थोडं तर. आपण हिंमत द्यायची की मॅडमला. रडले का मी. तू सांग मी रडले का. अगं मी तुम्हाला नाही माहिती. माझ्या नवऱ्याच्या शेवटच्या क्षणाला मी हात सोडून तुम्हाला केलेलं आहे. मी हारणार नाही. मी तुम्हाला हारू देणार नाही. माझे स्वप्न वेगळे आहेत तुमच्यासाठी. मला काही म्हणू दे. मग आपण आयुष्यात परत उभा राहिलेली लोक आहोत. आपण आयुष्यातून तुटलो होतो. सवरलोय आपण. आणि सावरलेली लोक आहे ना. सावरलेली लोक अशी कणखर व्हायला पाहिजे. कसली जरी समुद्राची लाट आली ना तर तू तिथला दगड पण नाही हल्ला पाहिजे. तसं झालं पाहिजे का त्या लाटासारखं निब्बर. आणि इथून पुढे रडायचं नाही कुणासाठी कोण. कळलं. बाद झाला. आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे समजावणार नाही. अक्का सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. खाली कोण कोण येतं. सुंदराजी येते. अक्का येते. मंदाई तर खालीच असती माझी. आणि आजी असतात. म्हणून आजीला आता सध्या जरा तब्येत बरी नाही तिची. म्हणून गारठा जरा 2 दिवस झाला जास्त सुटलाय. तिला त्रास होतो. पण आता म्हटल्यात मॅडम 3 वाजता मी येते. मंगल मावशीला एक तपासणी करायची आहे. आणि म्हणून आजीची एक जरा दम जास्त लागतोय म्हणून तर दाखवतो म्हटलेत. आपण जाऊ इकडं. एक चतुर नार करके शिगार. कशी आहे तू चतुराबाई. बरी खुश आहे. काय दुखतं का तुझं. काय नाही पुढचं पाय सगळ्याची चकरीत. आता आज डॉक्टर येणार आहेत. आपण त्यांना सांगू. हा छातीत वगैरे नाही ना दुखत. नाही आता नाही ना दुखत. छान. मी पण बरी आहे. हा तू कशी. बरी आहे. मस्तच. सगळे छान आहेत. सगळे छान आहेत. चला आता चहा घेऊ. आता मी चहा देत बसणार नाही. कलावती आजी तुम्हाला चहा देईल. आज मी चहा केलाय कसा झालाय बघा सगळ्यांनी. आणि आईने चहा केला. आई चांगला करते. तुम्ही छकुली कोण शिका. छकुली रडते का बघा. थोडा नाही भरपूर चहा ऐकायला होते. भरपूर आहे चहा. आता माझं दूध खाली ठेवले मी तापायला. घ्या पटापट घ्या. आता मीच देते. तू पाव वाट मी चहा देते. हा बोल. ये की ये. आता काय नाही. हिला गळ्यात घ्यायचं असेल. त्यांना लय वाईट. आता काय नाही. गळ्यात घ्यायचं आणि मुके घ्यायचे. चला चहा घ्या. चला माझं डोक्यावर फक्त हात. मी डोक्यावर हात ठेवू.
देव तुला खूप सुखी आनंदी ठेव आणि तुझं सगळं आता काय तुला त्रास होते ते सगळं दूर कर. हा नीट होतं मनाची पण नीटच आहे, चांगली आहे ती. कुठं काय झालंय तिला, कुठं काय झालंय तुला? हं? काहीच नाही झालेलं. आता येणार आहे डॉक्टर अजून तपासतं म्हणजे चांगलं करेल देव. काय नको करू, काळजी घे. चहा घे मनाजी, चहा घे. चला 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 चला, मी वाटते कपानी, फक्त तुम्ही घ्या. हा हा घ्या, अजून लागल्यावर परत देते. आणि मला सांगा बरं जरा, आज ज्योतीचा हातचा चहा पिऊन कसा वाटतंय? होय ओ चतुराबाई, ज्योतीच्या हातचा चहा पिऊन कसा वाटतंय सांगा बरं जरा. हा कुमार मॅडम लेट बोलल्या. चांगला थांबा आता. स्पेशल चहा, स्पेशल. ही सगळी स्पेशल लोक आहेत आणि म्हणून स्पेशल चाय आज. चाय 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 चाय. हसली बाई सुंदर आजी माझी. चला चाय 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 चाय. एखाद्या बारीला काय नाही, चहा वाटताना लय मस्त चहा करतात. हा चांगला चहा. चांगला चाय चाय. अक्का चाय पुढं बसलेला आहे चाय अक्का कपात. चला चला, ह्यांना दिला नाही का? हं, घ्या चाय 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 चाय. गुडगुड करते. काय करावं काय नाही. हं, दे. सगळ्याला दे. चला आजी इकडं बस, गारट्यात नको बसू तिकडं. तर चला, तुम्हाला सगळ्या आजींच्या गप्पा फिप्पा सगळं झालंय बोलून आता. माझ्या बायला हं, चला मी आता निघाली खाली.